सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मिळाल्या. त्यामुळे मनःपूर्वक सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद. आपण जी सुरुवात आज करायची होती, आज 5 तारीख आहे आणि 5 तारखेला मी तुम्हाला सांगितलेलं, की सकाळी 15 मिनिटं आणि संध्याकाळी 15 मिनिटं असं आपण ग्रॅटिट्यूड साठी सुरुवात करायची आहे. त्याचा मी एक ओपिनियन पोल म्हणजे Google फॉर्मपेक्षा मी म्हटलं हे ईझी आहे म्हणून हे टाकलं. तर साधारण एक 50 लोकं याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेली आहेत असं दिसतंय. आज रात्री मी ते डिलीट करून टाकणार आहे. त्याच्यामुळे आज रात्रीपर्यंत जेवढे ओपिनियन्स येतील असं आपण समजूया, की ते लोकांनी आज सकाळपासून सुरुवात केलेली आहे. दुसरं मला असं काम करायचं आहे, की जे लोकं व्हॉलंटिअर म्हणून होणार आहेत, त्यांनी ही नावं लिहून काढायची आहेत. 50 एक मला व्हॉलंटिअर्सचे नावं किंवा नंबर किंवा कोण इंटरेस्टेड आहे म्हणून आलं नाही. मला इंडिव्हिज्युअल टाका बरं का, कोण इंटरेस्टेड आहे. मी तिथे टाकलं, की मग परत सगळेजण मी करते, मी करते. त्यामुळे मला 2-3 व्हॉलंटिअर्स बास झाले. काम असं असणार आहे व्हॉलंटिअर्सचं, की ही जी नावं आहेत, जे लोकं ह्याच्यात पार्टिसिपेट करतात, त्यांची नावं लिहायची आणि मग नंतर त्यांचा आपल्याला एक एनालिसिस रिपोर्ट काढायचा आहे, की किती लोकांनी भाग घेतला, अ, किती लोकांनी ह्याला सुरुवात केली, किती लोकांनी मिस केलं आणि मग असं करून त्यांच्यापैकी त्या लोकांकडनं काही गोष्टी लिहून घ्यायच्यात आपल्याला, की काय त्यांच्यामध्ये फरक पडला वगैरे, वगैरे. असं आपल्याला एक रीडिंग्स नोट करायच्या आहेत. त्याच्यासाठी म्हणून मला व्हॉलंटिअर्स पाहिजेत, बाकी काही नाही. तर जे कोणी असतील त्यांनी पहिली जी 3 नावं येतील त्या 3 लोकांना आता बरीचशी नावं येऊ शकतात. तर पहिल्या 3 लोकांना मी सिलेक्ट करेन आणि मग त्यांना मी पुढे जायला सांगेन. ओके. त्यामुळे आजचं सेशन आपण सुरू करूया. डोळे बंद करायचे आहेत. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर स्थिर करायचं आहे, शिथिल करायचं आहे. प्रत्येक अवयव बघायचा आहे आणि शिथिल करायचा आहे. पुढची 5 मिनिटं.
आता आपल्या श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास हा आपण निरीक्षण करायचा आहे. आपण ज्यावेळेला तिथे फोकस करू, आपण ज्यावेळेला तिथे लक्ष केंद्रित करू, त्यावेळेला आपल्या लक्षात येईल, की आपल्या मनातले विचार हळू-हळू कमी होत आहेत. ही गर्दी कमी व्हायला लागेल आणि मन हळू-हळू शांत व्हायला लागेल. पुढची 5 मिनिटं आपल्याला पूर्णपणे श्वासावरती लक्ष द्यायचं आहे.
आपलं शरीर स्थिर झालं असेल, शांत झालं असेल. छातीच्या डाव्या बाजूला म्हणजे जिथे हार्ट असतं, तिथे थोडासा ठेवायचा आहे आणि आपले हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही वेळानंतर तुम्हाला ती स्पंदनं जाणवायला लागतील. काही वेळानंतर ते ठोके आपल्याला ऐकायला यायला लागतील. संपूर्णपणे फोकस छातीवरती लक्ष द्यायचं आहे आणि रिलॅक्स प्रयत्न करायचा.
आता आपल्याला आपल्या थर्ड आयवर म्हणजे 2 भुवयां लक्ष द्यायचं आहे आणि ही स्पंदनं जाणतात. आपल्याला काही व्हायब्रेशन जाणवतात. संपूर्ण लक्ष 2 भुवयांच्या मागे श्वास आतमध्ये येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे असं बघायचं आहे. 2 भुवयांच्या मध्यभागी लक्ष द्यायचं आहे.
आता आपल्या श्वासाकडे लक्ष आणायचं आहे. आपल्या शरीराकडे लक्ष आणायचं आहे. आपण जिथे बसलेलो आहोत तिथे लक्ष आणायचं आहे. चे आभार, ब्रह्मांडाचे आभार, वैश्विक ऊर्जेचे आभार. त्या हातांची आणि पायांची बोट हलवायची आहेत आणि दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवरती घासून आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. किती जणांना कॉन्सन्ट्रेट करता आलं आणि किती जणांना स्पंदन ऐकायला आली आणि किती जणांना पूर्णपणे आपल्या थर्ड आय वरती फोकस करून पूर्णपणे फोकस झालं का सगळं तुमचं व्यवस्थित? पूर्णपणे शांत वाटलं की नाही? व्हेरी गुड. हृदयाचे ठोके थोडा वेळ जाणं ठीक आहे, पण आपण ज्या वेळेला शरीर आणि मन जेव्हा वेळेला स्थिर होतं त्यावेळेला आपलं तिकडे फोकस होतं आणि करू शकतो. थर्ड आयला असं आपण दिवसातून असं काही वेळ काही क्षण असं डोळे बंद करून इथे सुद्धा आपण लक्ष देऊ शकतो. आपण बरेच वेळेला इथे बघितल्यावरती काही जणांना दुखतं कारण असं डोळे वरती करून आपण आतून असं इथे बघतो. बरेच वेळेला इथे ताण पडतो आणि दुखू पण शकतं. तसं जर असेल तर ते सोडून द्यायचं आणि मग परत प्रयत्न करायचा. कुठलीही गोष्ट ताणामध्ये करू नका, एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, थर्ड आय वरती नाही करू शकले पण रिलॅक्स होणं आणि पूर्णपणे इथे तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतात. पण बरेच वेळेला हे होत नाही. हळूहळू प्रॅक्टिस करा, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आपली उद्यापासून गणेशोत्सव चालू होत आहे, परवापासून. मला असं वाटतं की आपण मंगळवारी, पुढच्या मंगळवारी, किती तारीख आहे? मंगळवारी काही नाहीये ना? 10 तारीख. ठीक आहे. गौरी गौरी बसतात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आपण कंटिन्यू गौरी आगमन आहे आपण म्हणजे कंटिन्यू करू शकतो. ज्यांना नाही जमलं ते त्याच्यानंतरच्या दिवशी आपण करू शकतो. परंतु कितीही आपण बिझी असलो तरी आपल्याला ग्रॅटिट्यूड मात्र करायचं आहे, तेवढा वेळ काढायचा. आणि कसा काढायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सकाळी लवकर उठा, रात्री उशिरा झोपा. दिवसभर वेळ मिळत नसेल तर, पण हे आपण करायचंय. आणि जे जे तुमचे आरोग्याचे इश्यूज आहेत त्याच्यावरती आपण बघूया की कसं कसं बदल होतो ते. त्यामुळे सगळ्यांना परत एकदा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत भेटूया मंगळवारी 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय.